नियम आणि अटी ह्या घालून आपल्याला त्याची परवानगी दिली गेली. काही मंडळ असे आहेत की ते बाहेरून डीजे मागवतात. बाहेरून येणाऱ्या डीजेच्या मुळे आपले स्थानिक डीजे जे आपले सगळे असोसिएशनचे लोक आहेत त्यांना बंदीला सामोरं जावं लागतं. बाहेरच्या डीजेंना आपण बंदी घातलेली आहे आणि स्थानिक डीजेंना प्राधान्य देऊ असं आम्ही आवाहन केलं. आमच्या उत्सवात जर तुम्ही आडवं विनाकारण येणार असाल तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे. आता पोलीस सुद्धा माणसंच आहेत, ते सुद्धा मनुष्यच आहेत, त्यांना सुद्धा त्रास होऊ नये याची सुद्धा आम्ही काळजी घेतो. नमस्कार मित्रांनो. सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे आणि आज एक दुपारीची बैठक झाली. त्याच्यानंतर जो कुतूहलाचा विषय होता गणेश भक्तांसाठी, की बाबा डीजे बंदी आहे किंवा डीजे अलाउड करणार आहे. त्यासाठी आज अभिमन्यू खोतकर यांनी गणेश महासंघ आणि गणेश भक्तांसोबत डीजेचे जे लोक आहेत सगळे त्यांच्यासोबत एक बैठक पोलिसांसोबत आयोजित झाली होती. त्या बैठकीत नेमके काय-काय मुद्द्यांवर चर्चा झाली, नेमकं काय कशाप्रकारे डीजे अलाउड करण्यात आला किंवा जे वाद्य आहेत ते अलाउड करण्यात आले आपण जाणून घेऊया. अभिमन्यू दादा मला एक सांगा, की आज तुमची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? कारण की सर्वत्र जे आहे डीजे बंदीचा असा उल्लेख केला जातो. आम्ही पोलिसांशी देखील संपर्क साधला होता. त्यांनी सांगितलं, की बंदी असा काही नाहीये. तर नेमकं त्या बैठकीत काय झालं? आणि मुळात तर मला हे सांगायचं आहे की गैरसमज कुणी करून घेऊ नये. मला वाटतं डीजे बंदी ही उठली याचा अर्थ असा आहे की आपल्याला नियम आणि अटी ह्या घालून आपल्याला त्याची परवानगी दिली गेलेली आहे. म्हणजे मेन हेतू कोणाचाच असा नाही की लोकांना त्रास व्हावा. निश्चितपणे आपल्याला आपला सण हा धूमधडाक्यामध्ये साजरा करायचा आहेच. पण लोकांना त्रास न होता म्हणून आम्ही काही नियमावली डी-वाय-एस-पी सरांनी आम्हाला सांगितली. त्या अनुषंगाने आपण आपला उत्सव साजरा करणार आहोत. जिथे ज्या नियमावली सांगण्यात आलेल्या आहे, सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्या तुम्हाला तिथं चर्चा केली. तर त्याच्यावर गणेश भक्त आणि डीजेचे जे लोक होते ते समाधानी झाले होते का? हो, ऑब्व्हियसली समाधानी तर आम्ही झालेलोच आहोत. कारण की काय होतं प्रत्येक वेळी काही मंडळ असे आहेत, की ते बाहेरून डीजे मागवतात आणि ऑब्व्हियसली बाहेरून जेव्हा डीजे येतो, तर त्यांचा आवाज वाजवीपेक्षा फार जास्त असतो आणि त्या जास्त कर्कश आवाजामुळे लोकांना त्रास होतो. लोकं 112ला डायल करून कंप्लेन करतात. ती कंप्लेन रेकॉर्डवर येते आणि मग यांना ॲक्शन घ्यावी लागते आणि मग बाहेरून येणाऱ्या डीजेंच्यामुळे आपले स्थानिक डीजे जे आपले सगळे असोसिएशनचे लोक आहेत त्यांना बंदीला सामोरं जावं लागतं. म्हणून आपण ह्यावेळेस काय केलेलं आहे, पोलिसांना विनंती करून बाहेरच्या डीजेंना आपण बंदी घातलेली आहे आणि स्थानिक डीजेंना प्राधान्य देऊ असं आम्ही आवाहन केलेलं आहे. जसं पोलीस प्रशासनामार्फत सांगण्यात येतंय, की बाबा जर उल्लंघन झालं तर ते नक्कीच गुन्हे दाखल करतील. तर त्या संदर्भात कशाप्रकारे गणेश मंडळांनी हे नियोजन करावं, जेणेकरून त्यांना पण त्रास होणार नाही आणि पोलीस प्रशासनालाही त्रास होणार? हो, म्हणूनच माझ्यासोबत गणेश महासंघाचे अध्यक्ष होते. मग डीजे असोसिएशनचा अध्यक्ष सुद्धा माझ्यासोबत होता. मी मुगाम असं आपण काहीच केलं नाही. आपल्यासोबत डीजे असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्याला डी-वाय-एस-पी सरांच्या पुढे उभा केलं मी. त्याला सांगायला लावलं, की काही नियम अटी जे आहेत ते तुला समजून घ्यावे लागतील आणि ते तुझ्या लोकांना सांगावं लागेल. आणि त्यांनी डी-वाय-एस-पी सरांनी बरोबर सांगितलं. पी-आय साहेबांनी त्याला सांगितलं, की काय डेसिबलमध्ये आपल्याला वाजवायचंय, किती टॉप पाहिजे, किती बेस पाहिजे. त्या हिशोबाने हे सगळं आपण आपला उत्सव साजरा करणार आहोत. बऱ्याचदा पाहण्यात येतंय, की पोलीस प्रशासनामार्फत काही अधिकारी चांगले जरी असले तरी एकीकडं जसं उत्सव साजरा होत असतो, नाहक त्रास देखील गणेश भक्तांना देण्यात येतो. त्यावेळेस तुमची भूमिका काय राहणार? हे बघा, नाहक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना मला वाटतं मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. मग आमचा आमच्या उत्सवात जर तुम्ही आडवं विनाकारण येणार असाल, तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे. शेवटी आपण उत्साह साजरा करतोय आणि उत्साह साजरा करत असताना आम्ही सुद्धा अशीच आमची भूमिका आहे, की आता पोलीस सुद्धा माणसंच आहेत. ते सुद्धा मनुष्यच आहेत. त्यांना सुद्धा त्रास होऊ नये याची सुद्धा आम्ही काळजी घेतो. पण मला प्रशासनाला सुद्धा एक विनंती करायची आहे, की विनाकारण आमच्या गणेश भक्तांना त्रास देऊ नका. खूप खूप धन्यवाद अभिमन्यू. जसं अभिमन्यू खोतकर यांनी क्लिअर केलं, की कशाप्रकारे आज बैठकीत काय नेमकी चर्चा झाली. गणेश भक्तांनी देखील अ, पूर्ण जे सहकार्य आहे ते केलं पाहिजे. तसेच अधिकाऱ्यांनी देखील गणेश भक्तांना नाहक त्रास देता कामा नये. सुप्रीम कोर्टानं ज्या गाईडलाईन्स
ज्या डिक्लेअर केलेल्या आहेत डेसिबल बाबतीत, नॉईज पोल्युशन बाबतीत. नक्कीच आपण जे एका व्हिडिओमध्ये बघितलंय आमच्याच चॅनलच्या, की भारती साहेबांनी जे सांगितलं, की बंदी हा प्रकार कुठला नाही, फक्त नॉईज पोल्युशन कसं टाळता येईल त्याच्याकडे लक्ष देण्यात यावं. तर या गोष्टी आज बऱ्याचपैकी क्लिअर झालेल्या आहे, की गणेश भक्तांनी देखील नियमांचं पालन करून ते डीजे लावण्यास त्यांना बंदी नसणार आहे. नियमांचे पालन केले तर तुम्ही तुमचे जे सण उत्सव आहेत ते जल्लोषात साजरे करा. शेवटी अभिमन्यू खोतकर यांनी बोलताना इशारा देखील दिलाय, की नाहक त्रास जर देण्यात आला तर त्यांना रस्त्यावर मात्र नक्की उतरावं लागेल. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.